तर बघा, आपण आता आज डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा पुढचा आणि ग्रामरचा शेवटचा पार्ट पाहणार आहोत. हा महत्वाचा भाग आहे आणि ग्रामर मधला शेवटचा पार्ट आहे. सगळ्यांनी आता त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित, कारण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच थोडस सगळं अवघड आहे. याच्या आधीचे जे 5-6 पार्ट आपण पाहिलेले आहेत, टेन्सेस असतील किंवा ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस असेल, प्रिपोजिशन कंजंक्शन इंटरजेक्शन असेल, तर या सगळ्यांपेक्षा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जो थोडासा अवघड भाग आहे. व्यवस्थित समजून घेतलात, व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन ऐकलं सगळं आणि पीपीटी व्यवस्थित पाहिल्या तर तुम्हाला सर तुमचा आवाज अडकतोय. सोपा जाईल. सर तुमचा आवाज अडकतोय. तुमच्या नेटचा प्रॉब्लेम असेल, थोडासा बघा तो. सर दुसरी नाही. स्क्रीन तुमच्या इंटरनेटचा आवाजाचा प्रॉब्लेम असेल, नेटचं रेंज तुमची नसेल व्यवस्थित, तर आवाज तुम्हाला लहान येईल, बारीक येईल. सर दुसरी स्क्रीन दिसत नाही. तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे आणि त्या पार्ट मधून आपल्याला पुढे जायचंय. थोडासा कम्पॅरेटिव्हली अवघड भाग आहे, पण व्यवस्थित तुम्ही जर ऐकलं, लक्ष देऊन ऐकलं सगळं, तर तुम्हाला तो सोपा जाईल. तर स्क्रीन मी आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जे आहे त्याची तुम्हाला प्रेझेंट करेन इथनं. त्याच्यानुसार आपण तिथं बघायचं, पुढे जायचं त्यामध्ये. लक्षात आलं? हो सर. बाकीच्यांनी माईक तेवढं बंद ठेवा फक्त आता पूर्ण लेक्चर. काय अडचण असेल तर तुम्ही लेक्चर झाल्यानंतर विचारलं तर चालेल. स्वप्नील पाटोळे, माईक बंद करा. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. ठीक आहे, माईक बंद करा सगळेजण. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा पार्ट आहे, थोडासा अवघड आहे, परंतु व्यवस्थित जर लक्ष देऊन तुम्ही ऐकलात तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने व्यवस्थित समजेल तो. तर तो आपल्याला आज बघायचा आहे. तर बघा, बोलताना आपण दोन प्रकारे आपले शब्द जे आहेत हे वापरत असतो. आपण बोलताना दोन प्रकारे आपण आपले शब्द वापरतो. कॉन्व्हर्सेशन मध्ये बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे काही वेळा वापरले जातात आणि त्याच्यामध्ये बदल करून काही वेळा वापरलं जातं. तर हे बदल करून वापरणं किंवा प्रत्यक्ष जे वापरणं आहे, तर त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. इन कन्व्हर्सेशन द वर्ड्स ऑफ अ स्पीकर आर रिपोर्टेड इन 2 ways. बोलणाऱ्याचे शब्द कॉन्व्हर्सेशन मध्ये ज्यावेळी संभाषण चालू असतं त्यावेळी दोन प्रकारे बोलणाऱ्याचे शब्द जे आहेत हे काय केले जातात, रिपोर्ट केले जातात, म्हणजे सांगितले जातात. किंवा बोलणाऱ्याचे जे काही शब्द आहेत ते दोन पद्धतीने सांगितले जातात, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने. प्रत्यक्ष पद्धत काय आणि अप्रत्यक्ष पद्धत काय हे आपल्याला पुढे बघायचं. आता त्याच्यामध्ये सांगितलं बघा, इन डायरेक्ट स्पीच द ऍक्च्युअल वर्ड्स ऑफ स्पीकर आर कोटेड. डायरेक्ट स्पीच मध्ये काय केलं जातं, तर बोलणाऱ्याचे शब्द जे आहेत हे जसेच्या तसे सांगितले जातात. डायरेक्ट स्पीच मध्ये बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे सांगितले जातात, त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. इन डायरेक्ट स्पीच द ऍक्च्युअल वर्ड्स ऑफ स्पीकर आर कोटेड. फॉर एक्झाम्पल, आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय बघा, अश्विनीनं काहीतरी म्हटलेलं आहे आणि तिचे शब्द जे आहेत हे अवतरण चिन्हातील आहे तसे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही आणि ते शब्द आहे तसे सांगितलेले आहेत, तर त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, अश्विनी सेड दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह. हेच ते ठिकाण जिथं मी राहते. अश्विनी म्हणाली, हेच ते ठिकाण जिथं मी राहते. आता तिचे शब्द आहे तसे सांगितलेले, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही, तर याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे सांगणे याला प्रत्यक्ष कथन असं म्हटलं जातं. आणि इन इनडायरेक्ट स्पीच वेन द वर्ड्स ऑफ द स्पीकर आर रिपोर्टेड विदाउट कोटिंग एक्झॅक्ट वर्ड्स. इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन हे असं कथन आहे किंवा अप्रत्यक्ष बोलणं जे आहे, इनडायरेक्ट स्पीच जे आहे अशा पद्धतीचं बोलणं आहे ज्याच्यामध्ये बोलणाऱ्याचे शब्द जे आहेत हे काय केले जातात, बदल करून सांगितले जातात, त्याला अप्रत्यक्ष कथन असं म्हटलं जातं.
अगोदरच वाक्य जे आहे त्याचं इनडायरेक्ट स्पीच खाली केलेलं आहे बघा. एक्झाम्पल मध्ये अश्विनी सेड दॅट इट वॉज द प्लेस वेअर शी लिव्ड. हेच ते ठिकाण जिथं ती राहिली होती. आता इथं काय केलेलं आहे, पहिलं वाक्य सांगितलेलं आहे अश्विनी म्हणाली हेच ते ठिकाण जिथं मी राहते. आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय म्हटलंय, अश्विनी म्हणाली की हेच ते ठिकाण जिथं ती राहत होती. आता हेच ते ठिकाण तिथं ठीक आहे, जिथं ती राहत होती, ती आणि होती हा बदल केलेला आहे. आणि अगोदरच्या वाक्यामध्ये मी राहते असं होतं. तर हा जो बदल केला जातो ते दोन प्रकारे केला जातो. तर एक जो आहे तो डायरेक्ट स्पीच मध्ये सांगितला जातो जिथे कोणताही बदल न करता वाक्य सांगितलं जातं. आणि दुसरा जो प्रकार आहे तो इनडायरेक्ट स्पीच आहे, जिथे काय केलं जातं तर वाक्यामध्ये बदल करून सांगितलं जातं. तर याला डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच असं म्हणायचं. लक्षात आलं? येस सर. हो सर. बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे सांगणे याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. आणि बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे न सांगता त्याच्यामध्ये काही बदल करून सांगणे त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. तर हे दोन प्रकारचे वाक्याचे ट्रान्सफॉर्मेशनच आहे हे सुद्धा एक प्रकारचं. डायरेक्टचं इनडायरेक्ट करणे किंवा इनडायरेक्टचं डायरेक्ट करणे हे सुद्धा एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. ते आपल्याला इथं आता शिकायचं आहे. तर त्याच्या आधी आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मधले जे काही एलिमेंट आहेत, घटक जे आहेत हे माहिती करून घेणं अतिशय गरजेचं आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये घटक कोणते असतात, तर 4 घटक असतात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये. द एलिमेंट्स इन डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच या 4 घटकांवरती, म्हणजे हे जर घटक तुम्हाला आयडेंटिफाय करता आले तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करणं सोपं जातं. डायरेक्टचं इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्टचं डायरेक्ट. तर त्यातला पहिला जो घटक आहे तो आहे रिपोर्टर किंवा त्याला स्पीकर असं म्हणतो. म्हणजे आपण जे वाक्य अवतरण चिन्हातील वाक्य ज्या व्यक्तीने बोललेलं आहे त्याला रिपोर्टर असं म्हटलं जातं किंवा त्याला स्पीकर असं म्हटलं जातं. म्हणजे बोलणारा व्यक्ती. अवतरण चिन्हातील वाक्य ज्या व्यक्तीने बोललेलं आहे त्याला रिपोर्टर किंवा स्पीकर असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा घटक आहे रिपोर्टिंग व्हर्ब. रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे काय, तर बोलणाऱ्यानं जे वाक्य बोललेलं आहे त्याच्या अगोदर जे क्रियापद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं अश्विनी सेड. तर अश्विनी जी आहे ती त्या वाक्याची स्पीकर असेल, ती वाक्य बोलणारी. आणि रिपोर्टिंग व्हर्ब काय तर सेड. म्हणजे अवतरण चिन्हाच्या बाहेर जे सेड, सेड टू वगैरे जे येतं ते रिपोर्टिंग व्हर्ब असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे लिस्नर. त्याच्यानंतर काही वेळा काय होतं तर लिस्नर येतं, म्हणजे ते वाक्य ज्या व्यक्तीने ऐकलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल अश्विनी सेड टू हर सिस्टर. आता हर सिस्टर हे याच्यामध्ये लिस्नर आहे आणि अश्विनी ही स्पीकर आहे. तर अश्विनी सेड टू हर सिस्टर याच्यामध्ये अश्विनी हा स्पीकर आहे, सेड टू हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि हर सिस्टर ही लिस्नर आहे. आणि त्याच्यानंतर रिपोर्टेड स्पीच आहे म्हणजे अवतरण चिन्हातील वाक्य. म्हणजे अश्विनी सेड टू हर सिस्टर धिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह. असं धिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह जे अवतरण चिन्हातील वाक्य आहे ते रिपोर्टेड स्पीच आहे. तर या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या 4 गोष्टी आपल्याला जर समजल्या, आयडेंटिफाय करता आल्या तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करायला आपल्याला सोपं जातं. लक्षात आलं? हो सर. येस सर. तर रिपोर्टिंग वर बरे रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते तो म्हणाला किंवा ती म्हणाली, सेड, सेड टू अशा प्रकारचे रिपोर्टिंग वर्ब येतात डायरेक्ट स्पीच मध्ये. तर त्याला रिपोर्टिंग वर्ब असं म्हटलं जातं. निवेदकाचं क्रियापद, बोलणाऱ्या व्यक्तीचं क्रियापद असं त्याला म्हटलं जातं. तर ते सेड किंवा सेड टू अशा स्वरूपात असतं. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तिथं आपण रिपोर्टिंग वर्ब लिहिलेला आहे, त्याच्यासमोर आपण सेड ऑब्लिक सेड टू असं लिहिलं आहे. तर ते रिपोर्टिंग वर्ब असतं. तर अशा प्रकारे हे 4 एलिमेंट आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधले. हे 4 एलिमेंट आपल्याला आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे. म्हणजे स्पीकर कोण आहे, लिस्नर कोण आहे, रिपोर्टिंग वर्ब काय आहे आणि रिपोर्टेड स्पीच काय आहे. जे रिपोर्टिंग स्पीच आहे, रिपोर्टेड स्पीच आहे म्हणजे अवतरण चिन्हातील वाक्य, ते कोणत्या काळातलं आहे हे सुद्धा तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. तर त्याच्यानुसार मग आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट जे करायचं आहे ते आपल्याला तिथं पाहायला मिळतं. तर वर आता तिथं दिलेलं जे काही गोष्ट आहे ते त्याचं एक्सप्लेनेशन पुढे दिलेलं बघा. इट कॅन बी नोटिस्ड दॅट इन डायरेक्ट स्पीच इन्व्हर्टेड कॉमाज आर युज्ड टू मार्क द ऍक्च्युअल वर्ड्स ऑफ द स्पीकर. डायरेक्ट स्पीचचे आपण जे सेंटेन्स पाहिलं होतं, अश्विनी सेड धिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह. धिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये काय केलेलं आहे तर बोलणाऱ्याचे शब्द जे आहेत हे जसेच्या तसे अवतरण चिन्हामध्ये टाकलेलं आपल्याला दिसून येईल. Whereas in indirect speech inverted commas are removed. आणि indirect speech मध्ये तेच वाक्य जे आपण बघितलं होतं that was the place where she lived असं जे केलेलं आहे तर तिथे इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे अवतरण चिन्ह जे आहे ते काढून टाकलेलं आहे. Depend upon the tense of the reporting verb and reported speech certain changes in sentence structure are made.
वाक्याचा काळ आणि रिपोर्टिंग वर्ब याच्यावरून काय केलं जातं तर जे काही अवतरण चिन्हातील वाक्य आहे त्याच्यामध्ये काही बदल केले जातात, त्याच्या रचनेमध्ये काही बदल केले जातात आणि ते बदल आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत. कारण तुम्हाला कोणत्या शब्दाचा बदल काय होतो हे जर माहित नसेल तर डायरेक्टचं इनडायरेक्ट करता येणं अवघड आहे किंवा इनडायरेक्टचं डायरेक्ट करता येणं हे अवघड आहे. त्यामुळे काय करायचं आहे तर डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना काय बदल करावे लागतात आणि इनडायरेक्टचं डायरेक्ट करत असताना तेच बदल कसे उलटे करावे लागतात हे आपल्याला तिथं पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग वर्ब आणि टेन्स नुसार काही बदल करावे लागतात रिपोर्टेड स्पीच मध्ये म्हणजे अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये. ते बदल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि ते बदल जे आहेत आपल्याला खालील प्रमाणे अभ्यासता येतील. इट कॅन बी स्टडीड ॲज फॉलोज. जे बदल आहेत ते आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येतील. तर इथं सुरुवातीला काय केलेलं आहे बघा, गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. सुरुवातीला काय केलेलं आहे तर गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्स मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, गाईडलाईन्स फॉर कन्व्हर्टिंग डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच. पहिला बदल आहे हा की डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदल करत असताना आपल्याला काही गाईडलाईन्स इथे दिलेले आहेत. त्यातली पहिली गाईडलाईन काय आहे बघा, when the reporting verb is in the simple present tense or simple future tense, the tense of the direct speech does not change in the indirect speech. आता याचा अर्थ काय होतो की रिपोर्टिंग वर्ब म्हणजे निवेदकाचं क्रियापद जे आहे सेड किंवा सेड टू याचं जर स्वरूप साध्या वर्तमान काळातलं किंवा साध्या भविष्य काळातलं असेल तर अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलत नाही. परत एकदा व्यवस्थित ऐका, निवेदकाचं क्रियापद म्हणजे सेड किंवा सेड टू याचं जर स्वरूप साध्या वर्तमान काळातलं असेल किंवा साध्या भविष्य काळातलं असेल तर अवतरण चिन्हातील वाक्यातील काळ याच्यामध्ये बदल केला जात नाही. अवतरण चिन्हातील वाक्याच्या काळामध्ये बदल होत नाही जर रिपोर्टिंग वर्ब हे साध्या वर्तमान काळातलं असेल किंवा साध्या भविष्य काळातलं असेल. तर एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे खाली बघा, डायरेक्ट स्पीच काय आहे, अरुण सेज कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा आय लव्ह माय कंट्री असं वाक्य दिलेलं आहे. आता इथं जे सेज आहे, इथं जे हे सेज क्रियापद आहे हे क्रियापद साध्या वर्तमान काळातलं आहे. त्यामुळं आत अवतरण चिन्हातील असलेलं जो वाक्य आहे त्याच्यातलं जे हे लव्ह हे क्रियापद आहे याचा काळ आपल्याला बदलायचा नाही. त्याचं इनडायरेक्ट करताना कसं होईल, अरुण सेज कॉमा इंटू कॉमा काढून दॅट टाकायचं. त्यानंतर आयचा बदल जो आहे तो अरुणच्या वचनाप्रमाणे होईल कारण अरुण हा फर्स्ट पर्सन आहे त्यामुळे ही असा त्याचा बदल होईल आणि लव्ह हे आहे असं सिंपल प्रेझेंट मध्ये राहील आणि माय कंट्रीचा बदल हीच कंट्री असा होईल. म्हणजे बाकीचे सर्व बदल केले तर चालतात. अवतरण चिन्हाच्या बाहेर येणारं जे हे निवेदकाचं क्रियापद आहे टिक मार्क केलेलं हे जर साध्या वर्तमान काळ किंवा साध्या भविष्य काळातील स्वरूपात असेल तर अवतरण चिन्हातील वाक्यात इतर बदल करायचे परंतु काळामध्ये बदल करायचा नाही. आता तुम्ही म्हणाल की हे दॅट ही आणि हिज कंट्री वगैरे हे कसं झालं तर याचे बदल आपण पुढे बघणार आहोत. सध्या फक्त पहिला नियम आपल्याला बघायचा आहे की रिपोर्टिंग वर्ब जर साध्या भविष्य काळात किंवा साध्या वर्तमान काळात असेल तर अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलायचा नाही. हा पहिला आहे. दुसरे एक वाक्य बघा तिथे डायरेक्ट स्पीच मध्ये, मदर विल से टू कृष्णा कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा युअर क्लास बिगिन्स ॲट 8. आई कृष्णाला म्हणेल तुझा तास 8 वाजता सुरू होत आहे. तर हेच वाक्य इनडायरेक्ट करत असताना काय आहे तर आता इथं विल से असं क्रियापद आहे बघा. विल से हे साध्या भविष्य काळातलं आहे. वर आपण पाहिलं होतं सेज SAYS सेज हे साध्या वर्तमान काळातलं आहे. तर अशा प्रकारे रिपोर्टिंग वर्ब म्हणजे निवेदकाचं क्रियापद जर साध्या वर्तमान काळातलं किंवा साध्या भविष्य काळातलं आलं तर अवतरण चिन्हातील वाक्यातील काळ बदलायचा नाही. बाकीच्या गोष्टी बदलल्या तर चालतात. त्याचं इनडायरेक्ट करताना कसं केलंय बघा, मदर विल से टू कृष्णा कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा हा काढलेला आहे आणि इथं दॅट टाकलेला आहे आणि युअरचा बदल कृष्णाच्या वचनाप्रमाणे केलाय हिज. तर अशा पद्धतीनं मदर विल से टू कृष्णा युअर क्लास बिगिन्स ॲट 8 त्याचा बदल कसा केलेला आहे, मदर विल से टू कृष्णा दॅट हिज क्लास बिगिन्स ॲट 8. जे इथं बिगिन्स जे क्रियापद आहे या क्रियापदाच्या काळामध्ये बदल केला गेलेला नाही. कारण का तर बाहेर अवतरण चिन्हाच्या बाहेर जे रिपोर्टिंग वर्ब आलेला आहे हे साध्या वर्तमान भविष्य काळातलं आहे. तसंच वरच्या वाक्यात सुद्धा लव्ह ह्या क्रियापदामध्ये बदल केलेला नाही. आता तुम्ही म्हणाल की त्याला SES प्रत्यय लावलेला आहे. आता SES प्रत्यय लावावाच लागलं कारण इथं कर्ता जो आहे तो तृतीय पुरुष एकवचनी घ्यावा लागलेला आहे आपल्याला. त्यामुळं ते क्रियापद जे आहे ते सिंपल प्रेझेंटच राहिलेलं आहे, फक्त स्वरूप त्याचं थोडंसं चेंज झालेलं आहे कर्त्यामुळे.
तर अशा प्रकारे अवतरण चिन्हाच्या बाहेर जे रिपोर्टिंग वर्ब येतं निवेदकाचं क्रियापद, याचं जर स्वरूप साध्या वर्तमान काळातलं किंवा साध्या भविष्य काळातलं असेल तर अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलायचा नाही इनडायरेक्ट स्पीच करत असताना. हा पहिला नियम झाला. पहिला नियम हा व्यवस्थित सगळ्यांच्या लक्षात आला का? रूल नंबर सेकंड आहे. आता रूल नंबर सेकंड काय केलेला आहे बघा. हा रूल नंबर सेकंड काय सांगतो आपल्याला, तर वेन द रिपोर्टिंग वर्ब इज इन द पास्ट टेन्स. आता आपण आधी काय पाहिलेलं होतं पहिल्या नियमामध्ये की रिपोर्टिंग वर्ब जे आहे निवेदकाचं क्रियापद जे आहे ते साध्या वर्तमान काळात किंवा साध्या भविष्य काळात असेल तर अवतरण चिन्हातील वाक्याच्या काळामध्ये बदल करायचा नाही. परंतु जर निवेदकाचं क्रियापद म्हणजे रिपोर्टिंग वर्ब हे भूतकाळात असेल तर मात्र त्याच्यामध्ये बदल करावे लागतात आणि ते बदल हे आपल्याला खाली दिलेल्या टेबलवरती जे काही सांगितलेलं आहे एक्झाम्पल्स आणि कोणत्या काळाचा बदल कसा करायचा याच्यानुसार आपल्याला ते बदल करावे लागतात. When the reporting verb is in the past tense, the changes in the tense of direct speech take place as follows. जर निवेदकाचं क्रियापद म्हणजे रिपोर्टिंग वर्ब हे भूतकाळी स्वरूपात असेल तर मात्र वाक्यातील काळामध्ये बदल जे आहेत हे खालील प्रमाणे करावे लागतात. तर ते बदल जे आहेत ते कसे करावे लागतात बघा. खालील प्रमाणे त्याचे बदल जे आहेत हे करावे लागतात. तर पहिला जो बदल आहे काळामधला तो कसा दिलेला आहे बघा. सिंपल प्रेझेंट चेंजेस टू सिंपल पास्ट. म्हणजे निवेदकाचं क्रियापद जे आहे रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते जर पास्ट टेन्स मध्ये असेल आणि वाक्यातील काळ जो आहे तो साधा वर्तमान काळ असेल तर त्याचा बदल साधा भूतकाळामध्ये करायचा आहे. फॉर एक्झाम्पल डायरेक्ट स्पीच मध्ये काय सांगितलेलं आहे, हरीश सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय ईट ॲन ऍपल. साधा वर्तमान काळ आहे. आणि बाहेरचं निवेदकाचं क्रियापद जे आहे इथं जे दिलेलं जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते वर्ब जे सेड असं आहे म्हणजे हे भूतकाळी स्वरूपात आहे. तर याचा या वाक्यात अवतरण चिन्हातील वाक्यामधल्या काळामध्ये बदल कसा केलेला आहे तो खाली आपल्याला इथं दिलेला आहे बघा. इनडायरेक्ट स्पीच काय केलेला आहे तर हरीश सेडला हरीश सेड आहे तसंच ठेवलेला आहे आणि कॉमा इंटू कॉमा कडून दॅट टाकलंय. आयचा बदल हा ही असा केलेला आहे हरीशच्या वचनाप्रमाणे आणि ईट या क्रियापदाचा बदल एट असा केलेला आहे म्हणजे ईट हे साध्या वर्तमान काळातलं रूप आहे आणि एट हे साध्या भूतकाळातलं रूप आहे. तर साध्या वर्तमान काळाचा बदल जो आहे तो साध्या भूतकाळामध्ये करायचा आहे. हा पहिला बदल आहे काळांमधला की जर अवतरण चिन्हाच्या बाहेर जे रिपोर्टिंग वर्ब येतं निवेदकाचं क्रियापद जे आहे ते जर भूतकाळी स्वरूपात आलं तर साध्या वर्तमान काळाचा बदल साध्या भूतकाळामध्ये करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो काळांमधला बदल आहे तो पुढील प्रमाणात दिलेला आहे की जर निवेदकाचं क्रियापद भूतकाळी स्वरूपात असेल तर चालू वर्तमान काळाचा बदल चालू भूतकाळाचा करायचा आहे. चालू वर्तमान काळाचा बदल चालू भूतकाळाचा करायचा आहे. पहिला नियम आपण पाहिला होता साध्या वर्तमान काळाचा बदल साध्या भूतकाळामध्ये करायचा आहे आणि इथं चालू वर्तमान काळाचा बदल दुसरा जो आहे तो चालू भूतकाळामध्ये करायचा. फॉर एक्झाम्पल हरीश सेड आय एम इटिंग ॲन ॲपल. चालू वर्तमान काळ आहे. एम हे आय याच्यासाठी वापरलं जातं चालू वर्तमान काळामध्ये आणि इटिंगला इट या क्रियापदाला ING प्रत्यय लावलेला आहे. इथं चालू वर्तमान काळ आहे याचा बदल जो आहे तो चालू भूतकाळामध्ये करायचा. त्यामुळे इनडायरेक्ट करत असताना हरीश सेड कॉमा इंटू कॉमा कडून दॅट आयचा बदल हरीशच्या वचनाप्रमाणे ही आणि एमचा बदल वॉज असा करायचा आहे. तर इनडायरेक्ट कसं होईल हरीश सेड आय एम इटिंग ॲन ॲपलचं हरीश सेड दॅट ही वॉज इटिंग ॲन ॲपल. एम इटिंग हे चालू वर्तमान काळामध्ये येतं, वॉज इटिंग हे चालू भूतकाळामध्ये येतं. तर चालू वर्तमान काळाचा बदल जो आहे तो चालू भूतकाळामध्ये करायचा आहे. परंतु कधी ज्यावेळी रिपोर्टिंग वर्ब हे भूतकाळी स्वरूपात असेल त्यावेळी. तिसरा जो बदल दिलेला आहे काळामधला तो कसा दिलेला आहे बघा. जर पूर्ण वर्तमान काळ असेल तर त्याचा बदल पूर्ण भूतकाळामध्ये करायचा आहे.
पहिला बदल साध्या वर्तमान काळाचा बदल साध्या भूतकाळामध्ये, दुसरा बदल चालू वर्तमान काळाचा बदल चालू भूतकाळामध्ये, तिसरा बदल जो आहे तो पूर्ण वर्तमान काळाचा बदल पूर्ण भूतकाळामध्ये करायचा असं सांगितलेलं आहे. म्हणजे जे वर्तमानात आहे ते भूतकाळात न्यायचं. या पहिल्या 3 नियमावरून आपल्याला असं दिसून येते. तर एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे बघा. हरीश सेड कॉमा इंटू कॉमा आय हॅव इटन अन ऍपल. हॅव इटन, हॅव किंवा हॅज हे पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरलं जातं. त्यानंतर मुख्य क्रियापदाचं ते स्वरूप वापरलं जातं. तर हॅव इटन हे पूर्ण वर्तमान काळासाठी वापरलं गेलेलं आहे. त्याचं इनडायरेक्ट करत असताना हरीश सेड दॅट ही हॅड इटन अन ऍपल. हॅव इटनचं हॅड इटन झालेलं आहे. म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचं पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर झालेलं आहे. हा तिसरा बदल आहे. त्यानंतर आता हे झालं वर्तमान काळातलं भूतकाळामध्ये रूपांतर करणे. समजा अवतरण चिन्हातील वाक्य जे आहे हे जर भूतकाळामध्ये आलं तर त्याचे बदल काय करायचे ते पुढे चौथ्या बदलापासून पुढे दिलेले आहेत. सिंपल पास्ट टेन्स चेंजेस टू परफेक्ट पास्ट. म्हणजे साध्या भूतकाळात जर वाक्य आलं अवतरण चिन्हामधलं तर त्याचा बदल जो आहे तो पूर्ण भूतकाळामध्ये करायचा आहे. फॉर एक्झाम्पल हरीश सेड कॉमा इंटू कॉमा आय एट अन ऍपल. एट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि ते साध्या भूतकाळात वापरलं जातं. तर आय एट अन ऍपल हे वाक्य आहे. याचा चेंज काय करायचा आहे? साध्या भूतकाळाचा बदल चालू पूर्ण भूतकाळामध्ये करायचा आहे. तर त्याचा हरीश सेड आय एट अन ऍपल याचा बदल जो आहे तो हरीश सेड दॅट ही हॅड इटन अन ऍपल. म्हणजे क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचा बदल जो आहे तो हॅड प्लस क्रियापदाच्या तिसऱ्या रूपामध्ये करायचा. म्हणजेच साध्या भूतकाळाचा बदल पूर्ण भूतकाळामध्ये करायचा आहे. समजा चालू भूतकाळ आलेला असेल तर त्याचा बदल काय करायचा? हो 5 नंबरला ते 5 नंबर आपल्याला सांगितलेला आहे. पास्ट कंटिन्युअस चेंजेस टू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे चालू भूतकाळ जर आलेला असेल अवतरण चिन्हातील वाक्यात तर त्याचा बदल चालू पूर्ण भूतकाळामध्ये करायचा आहे. म्हणजे टेन्स जे आहेत हे पुढे पुढे वाढवत न्यायचे. साध्या काळाचं साधा वर्तमान त्याचा साधा भूतकाळ करायचा, चालू वर्तमान त्याचा चालू भूतकाळ करायचा, चालू पूर्ण वर्तमान काळ त्याचा पूर्ण भूतकाळ करायचा. साधा भूतकाळ आला तर मग त्याच्या पुढचा टेन्स घ्यायचा पूर्ण भूतकाळ. चालू वर्तमान काळाचा आपण चालू भूतकाळ करतो. चालू भूतकाळ आलेला असेल तर त्याचा चालू पूर्ण भूतकाळ करायचा आहे. तर ते 5वा नियम काय सांगतंय? चालू भूतकाळ जर वाक्यात आलेला असेल अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये तर त्याचा बदल करत असताना चालू पूर्ण भूतकाळामध्ये करायचा. फॉर एक्झाम्पल हरीश सेड आय वॉज इटिंग अन ऍपल. मी ऍपल खात होतो. पूर्ण भूतकाळ आहे, चालू भूतकाळ आहे. त्याचा बदल जो आहे तो चालू पूर्ण भूतकाळामध्ये करायचा. मग त्याचं वाक्य जे आहे ते असं होईल हरीश सेड दॅट ही हॅड बीन इटिंग अन ऍपल. म्हणजे वॉज इटिंगचं हॅड बीन इटिंग असं करायचं आहे. आणि शेवटचा नियम आहे काळांमधल्या बदलातला. साधा भविष्यकाळ जर आला तर त्याचा बदल काय करायचा? साधा भविष्यकाळ जर आलेला असेल तर त्याचा बदल WOULD वुड हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे प्लस क्रियापदाचं मूळ रूप असा वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल हरीश सेड आय विल ईट अन ऍपल. विल ईट हे साध्या भविष्य काळातलं आहे. तर याचं करत असताना काय करायचं तर विलचं भूतकाळी रूप वापरायचं आहे वुड. त्यामुळे त्याचं इनडायरेक्ट होत असताना हरीश सेड दॅट ही वुड ईट अन ऍपल. विल ईटचं वुड ईट असं होईल. तर असे हे सगळे बदल काळांमधले आहेत. तर 6वा बदल जो आहे तो काय बघा, साधा भविष्यकाळ जर वाक्यात आलेला असेल. आता इथं काय केलेलं आहे, साधा भविष्यकाळ कसा येतोय बघा वाक्यामध्ये. आय विल ईट अन ऍपल असं वाक्य आहे. मी सफरचंद खाईन. मग याच काय करायचं, विल हा जो क्रियापद आहे याचं भूतकाळी रूप वापरायचं आपल्याला. हे विलचं भूतकाळी रूप इथं वापरलंय बघा. विलचं भूतकाळी रूप वुड असं वापरलेलं आहे. म्हणजेच साधा भविष्यकाळ आलेला असेल तर साधा भविष्यकाळच राहील. फक्त शाल किंवा विल हे जे सहाय्यकारी क्रियापद येत आहेत याचं भूतकाळी रूप जे आहे ते तिथं वापरलं जाईल. तर हे सगळे काळांमधले बदल आहेत. पहिला बदल आपण पाहिला होता की जर अवतरण चिन्हाबाहेरील निवेदकाचं क्रियापद रिपोर्टिंग वर्ब हे वर्तमान काळी किंवा भविष्यकाळी रूपात आलं, साध्या वर्तमान काळात किंवा साध्या भविष्य काळात, तर वाक्यातील काळामध्ये बदल करायचा नाही. परंतु काही वेळा बऱ्याच वेळा काय होतं तर अवतरण चिन्हाबाहेरील जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते पास्ट टेन्स मध्ये येतं, भूतकाळात येतं. तर भूतकाळात जर ते आलेलं असेल तर त्याच्यामध्ये अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये काळांमध्ये बदल होतात. ते काळांमध्ये होणारे बदल जे आहेत हे पुढील प्रमाणे करायचे तसं आपण पाहिलेलं आहे. तर परत एकदा ते बदल आहे का, साधा भूतकाळ भविष्य साधा वर्तमान काळ आलेला असेल तर त्याचा बदल साध्या भूतकाळामध्ये करायचा आहे. चालू वर्तमान काळाचा बदल चालू भूतकाळामध्ये करायचा आहे.
पूर्ण वर्तमान काळाचा बदल पूर्ण भूतकाळामध्ये करायचा आहे. साधा भूतकाळ आलेला असेल तर त्याचा बदल पूर्ण भूतकाळात करायचा आहे. चालू भूतकाळ आलेला असेल तर त्याचा बदल चालू पूर्ण भूतकाळामध्ये करायचा आहे. आणि साध्या भविष्य काळाचा बदल जो आहे विल किंवा शाल जर आलेला असेल तर त्याचा बदल वुड आणि क्रियापदाचं मूळ रूप असा करायचा आहे. तर हे टेन्स मधले बदल आहेत. तर हा दुसरा बदल झालेला आहे. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद जे आहेत त्याच्यामध्ये जर काही बदल होत असतील तर ते अशा पद्धतीने होणार आहे. म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये वाक्यामध्ये जर कॅन वापरलेला असेल तर त्याचा बदल कुड असा केला जाईल इनडायरेक्ट स्पीच मध्ये. त्यानंतर डायरेक्ट स्पीच मध्ये जर मे वापरलेला असेल MAY हे मॉडेल ऑक्झिलरी आहे. तर हे MAY मे जे वापरलेलं आहे तर त्याचा बदल जो आहे तो माइट MIGHT माइट असा केला जाईल. त्यानंतर एम इज याचा बदल जो आहे तो वॉज असा केला जाईल आणि आर चा बदल वेअर असा केला जाईल. आता बऱ्याच वेळा काय होतं तर एम इज चा बदल वॉज आणि आर चा बदल वेअर हे कशावरती अवलंबून आहे कर्त्यावरती अवलंबून आहे. त्यामुळं एकवचनी कर्ता असेल तर त्याला एकवचनी सहाय्यकारी क्रियापद वापरलं जाईल, अनेकवचनी कर्ता असेल तर त्याला अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद वापरलं जाईल. त्यानंतर पुढं हॅव हॅज आलेला असेल तर त्याचा बदल हॅड असा करायचा आहे आणि मस्टचा बदल हॅड टू असा करायचा आहे आणि वॉचचा बदल हॅड बीन असा करायचा आहे. आता हे तुम्हाला टेन्सच्या बदलामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, पण टेन्सच्या बदलामध्येच असं होत असतं. म्हणजे एम इज आर हे वर्तमान काळात येतात, त्याचा बदल भूतकाळात वॉज वेअर असा करावा लागतो. हॅव हॅज हे पूर्ण काळामध्ये येतं, पूर्ण वर्तमानमध्ये येतं, त्याचं पूर्ण भूतकाळामध्ये बदल करत असताना हॅड करावं लागतं. मस्टचा हॅड टू होता आणि वॉचचा बदल हॅड बीन होत असा होतो. फॉर एक्झाम्पल याच्या आधीचं जे वाक्य आपण पाहिलेलं आहे 5 नंबरच्या बदलामधलं हे वाक्य बघा इथलं 5 नंबर बदलामधलं एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल डायरेक्ट एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये काय आलेलं आहे वॉज आलेला आहे आणि त्या वॉजचा बदल आपण काय केलेला आहे हॅड बीन असा केलेला आहे. म्हणजे वॉज इटिंगचं हॅड बीन इटिंग असं झालेलं आहे. तर तोच बदल आपण काय केलेला आहे पुढं सहाय्यकारी क्रियापदांच्या बदलामध्ये इथं दिलेला आहे. वॉजचा बदल शेवटी हॅड बीन असा केलेला आहे. तर हे सहाय्यकारी क्रियापदामधले बदल आहेत. सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल होतात म्हणजेच काय तर वाक्यातल्या काळामध्ये बदल होतात हे इथं लक्षात ठेवायचं आहे आपण. त्यानंतर आता आपल्याला पुढचा बदल बघायचा आहे. आतापर्यंत आपण 3 बदल लक्षात बघितलेले आहेत. पहिला बदल जो आहे तो अवतरण चिन्हाच्या बाहेर जे वाक्य आहे अवतरण चिन्हाच्या बाहेर जे काही रिपोर्टिंग वर्ब येणार आहे ते जर वर्तमान काळी किंवा भविष्यकाळी आलेलं असेल तर वाक्याच्या काळात कोणताही बदल करायचा नाही. आणि जर अवतरण चिन्हाच्या बाहेरील रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते जर भूतकाळी आलेलं असेल तर कोणत्या काळात कसा बदल करायचा. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की मॉडेल ऑक्झिलरी किंवा ऑक्झिलरी वर्ब जर आले तर त्याचा बदल कसा करायचा, डायरेक्ट मध्ये काय असेल आणि त्याचा इनडायरेक्ट मध्ये काय करावं लागेल हे आपण तिथं पाहिलेलं आहे. याच्या पुढचा बदल जो आहे तो बदल आपल्याला पाहायचा आहे प्रोनाउन मधला बदल. आता हे झाला पहिला झाला टेन्स मधला बदल झाला, दुसरा झाला ऑक्झिलरी. पहिला बदल जो आहे तो आपला रिपोर्टिंग वर्ब काय असल्यावरती काय करायचं, म्हणजे साधा वर्तमान काळात आणि साध्या भविष्य काळात असेल तर कोणते बदल करायचे आणि साध्या भूतकाळात असेल तर कोणते टेन्सेस मध्ये बदल करायचे. आता पुढचा जो बदल आहे तो प्रोनाउन मधला बदल आहे. हे बदल फार महत्वाचे आहेत कारण प्रोनाउन बरेच वेळा काय होतं तर कन्फ्युज करतो विद्यार्थ्यांना की कोणतं प्रोनाउन वापरायचं आहे किंवा नेमकं काय वापरायचं आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना काय होतं कन्फ्युजन होतं. तर हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून इथं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका प्रोनाउनचे बदल कसे करायचे आहे. तर सब्जेक्ट वाईज आपण तिथे दिलेलं आहे, म्हणजे सुरुवात जी आहे अतिशय सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. त्यामुळे हे तुम्ही एकदा दोनदा वाचलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल की कसा बदल कसा करायचा आहे, कोणत्या प्रोनाउनचा बदल कसा करायचा आहे. इफ द सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स इन इन्व्हर्टेड कॉमास इज फर्स्ट पर्सन देन द चेंजेस शुड बी मेड अकॉर्डिंग टू स्पीकर्स पर्सन. जर समजा अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये येणारे प्रोनाउन जे आहेत हे प्रथम पुरुषी असतील, परत एकदा व्यवस्थित ऐका, जर अवतरण चिन्हामध्ये येणारे जे काही प्रोनाउन्स आहेत ते प्रोनाउन्स जर प्रथम पुरुषी असतील तर त्याचे बदल जे आहेत हे ते वाक्य बोलणाऱ्या व्यक्तीच्या वचनाप्रमाणे करायचे. आता ते व्यक्तीच्या वचनाप्रमाणे करायचे म्हणजे काय तर एकवचनी स्त्रीलिंगी असेल तर ही शी असा करायचा आहे बदल त्याचा, अनेकवचनी असेल तर कसा करायचा. एक्झाम्पल मध्ये तिने दिलेलं आहे बघा, आयचा बदल हा ही किंवा शी असा होईल आणि वीचा बदल दे असा होईल. आता वीचा बदल दे केव्हा होईल इफ रिपोर्टर इज इन्क्लुडेड
इट शुड बी युज्ड ॲज इट इज. वीचा बदल दे असा होईल जर बोलणाऱ्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये समावेश नसेल तर. पण जर बोलणाऱ्या व्यक्तीचा समावेश वी मध्ये असेल तर आहे तसं वापरावं लागतं आपल्याला. खाली एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. स्मिता सेड टू सीमा कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा आय एम व्हेरी हॅपी नाऊ. आता आपल्याला कुठल्या बदलावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे लक्ष आपलं, तर आय या प्रोनाउन वरती. तर स्मिता सेड टू सीमा कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा आय एम व्हेरी हॅपी नाऊ असं वाक्य आहे. त्याच्यामध्ये चेंजेस करत असताना कसं होईल बघा. स्मिता टोल्ड सीमा दॅट, आयचा बदल शी असा केलेला आहे बघा इथं. तर आयचा बदल जो आहे तो काय करायला सांगितलेला आहे, स्पीकरच्या वचनाप्रमाणे करायला सांगितलेला आहे, बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे करायला सांगितले. आणि बोलणारी व्यक्ती कोण आहे तर लेडीज आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा बदल जो आहे तो शी असा करावा लागलेला आहे. तर अशा पद्धतीनं जे प्रोनाउन वाक्यात आलेलं आहे ते जर प्रथम पुरुषी असेल अवतरण चिन्हातील वाक्यात तर त्या सर्व प्रोनाउनचे बदल स्पीकरच्या वचनाप्रमाणे करायचे. जर प्रोनाउन हे प्रथम पुरुषी असतील तर स्पीकरच्या वचनाप्रमाणे त्याचा बदल करायचा आहे. हा पहिला प्रोनाउन मधला बदल झालेला आहे. पुढचा जो बदल आहे तो काय आहे बघा. इफ द सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स इन इन्व्हर्टेड कॉमास इज सेकंड पर्सन देन द चेंजेस शुड बी मेड अकॉर्डिंग टू लिसनर्स पर्सन. जर अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये जर द्वितीय पुरुषी सर्वनाम जर आले, अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये जर द्वितीय पुरुषी सर्वनाम आले तर त्याचा बदल जो आहे तो ऐकणाऱ्या व्यक्तीच्या वचनाप्रमाणे करायचा. फॉर एक्झाम्पल यू हा जर आलेला असेल तर त्याचा बदल ही ऑब्लिक शी किंवा दे असा होईल. तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. स्मिता सेड टू हरीश कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा यू आर क्लेवर. स्मिता सेड टू हरीश, हरीश हा लिस्नर आहे आणि यू हे जे प्रोनाउन आहे हे यू हे प्रोनाउन जे आहे ते हरीश साठी वापरलेलं आहे. त्यामुळे याचं इनडायरेक्ट करत असताना काय होईल. स्मिता टोल्ड हरीश दॅट ही वॉज, यू आर च ही वॉज असं होईल. लक्षात आलं. येस. आयचा बदल जो आहे तो हे जे वाक्य बोलणारी व्यक्ती आहे त्याच्या वचनाप्रमाणे केला होता. त्याच्या वचनाप्रमाणे त्याचा बदल शी असा झालेला आहे कारण ती बोलणारी व्यक्ती जी आहे ती लेडीज आहे. आणि इथं काय आहे 2 नंबर सेंटेन्स मध्ये पुढच्या, तर यूचा बदल जो आहे तो लिस्नरच्या वचनाप्रमाणे करायचा. आणि लिस्नरच्या वचनाप्रमाणे यूचा बदल करत असताना यू हा पुरुष लिंगी आहे त्यामुळं त्याचा बदल ही असा केलेला आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा तिथं. शी सेड टू देम, ती त्यांना म्हणाली यू कॅन डू इट, ती त्यांना म्हणाली तुम्ही हे करू शकता. तर ती शी टोल्ड देम दॅट दे कुड डू इट. कॅनचा बदल कुड असा केलेला आहे आणि यूचा बदल दे असा केलेला आहे. यूचा बदल दे असा का केला तर लिस्नरच्या वचनाप्रमाणे. कारण द्वितीय पुरुषी सर्वनाम जर आलेला असेल तर आपला नियम काय सांगतो की द्वितीय पुरुषी सर्वनामांचा बदल जो आहे तो लिस्नरच्या वचनाप्रमाणे करायचा आहे. पुढचा जो बदल आहे तो आहे तृतीय पुरुषी सर्वनाम आला तर त्याचा बदल कसा करायचा. सर्वनाम जर तृतीय पुरुषी आलं तर त्याचा बदल कसा करायचा. इफ द सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स इन इन्व्हर्टेड कॉमा इज थर्ड पर्सन देन इट शुड नॉट बी चेंज्ड. जर अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये तृतीय पुरुषी सर्वनाम आले, तृतीय पुरुषी सर्वनाम जर आले तर त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. फॉर एक्झाम्पल स्मिता सेड टू हरीश कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा ही इज प्रेझेंट नाऊ. तर ही हे जे सर्वनाम आहे हे तृतीय पुरुषी आहे त्यामुळे या सर्वनामामध्ये कोणताही बदल करायचा नाही, ते आहे तसं ठेवायचं आहे. त्याचं इनडायरेक्ट होत असताना काय होईल. स्मिता टोल्ड हरीश दॅट ही वॉज प्रेझेंट देन. बाकीचे बदल केले तर चालतील परंतु दिलेल्या नियमातला बदल जो आहे तो आपण इथं केलेला नाही. हीला ही आहे तसं ठेवलेला आहे. किंवा सेकंड सेंटेन्स बघा. शी सेड टू हिम कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा दे कॅन डू इट. त्याचं एक्झाम्पल इनडायरेक्ट करताना कसं केलंय बघा. शी टोल्ड हिम दॅट दे कुड डू इट. आता इटचा बदल होत नाही कारण आपण बघितलेला इटचा इट बदल जो आहे तो इटला इट आहे तसं राहत. अशा प्रकारे हे सर्वनामांमधले बदल आहेत. तर सर्वनामांमध्ये बदल बघा परत एकदा ऐका कसे करावे लागतात. प्रथम पुरुषी सर्वनाम जर आलं तर त्याचा बदल जो आहे तो वाक्य बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे करायचा.
द्वितीय पुरुष सर्वनाम जर आलं तर त्याचा बदल जो आहे तो वाक्य ऐकणाऱ्याच्या वचनाप्रमाणे करायचा. तृतीय पुरुष सर्वनाम आलं तर वाक्यामध्ये बदल करायचा नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं, द्वितीय पुरुष सर्वनाम दिलं जातं, सेकंड पर्सन प्रोनाउन यू दिलं जातं आणि तिथं लिस्नर नसतो, ऐकणाऱ्या व्यक्तीचं नावच तिथं नसतं. त्यावेळी आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं की ही शी इट किंवा दे पैकी कोणतं वापरायचं. तर ते आपल्यावरती अवलंबून आहे कोणतं वापरायचं. आपण तिथं कोण ऐकायला आहे हे आपणच अज्युम करायचं आहे, आपणच गृहीत धरायचं आहे आणि त्याप्रमाणे यूच्या जागी आपण तृतीय पुरुष सर्वनाम जे आहे ही शी किंवा दे पैकी आपल्या आपणच वापरायचं आहे. पुढचे बदल बघा आता काय आहेत. पुढचा जो बदल आहे तो बदल आपल्याला इथं दिलेला आहे. तिसरा बदल सी टाईपचा बदल आहे. तर तो काय दिलेला आहे बघा. वेन द रिपोर्टेड स्पीच कंटेन्स when the reported speech contains a universal truth, then simple present in the reported speech is not changed into corresponding simple past but remains unchanged. अवतरण चिन्हातील वाक्य जर त्रिकालाबाधित सत्य असेल तर त्याच्या काळामध्ये बदल करायचा नाही. त्रिकालाबाधित सत्य जे आहे ते नेहमी सिंपल प्रेझेंट मध्ये सांगितलं जातं, पण जर ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये आलेलं असेल तर त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. फॉर एक्झाम्पल, आता हे एक्झाम्पल जे आहे हे परीक्षेला आलेलं एक्झाम्पल आहे. परत एकदा व्यवस्थित बघा त्याच्याकडे. डायरेक्ट स्पीच मध्ये काय आहे तर टिया सेड कॉमा इंटरनेटेड कॉमा द सन रायझेस इन द ईस्ट. टिया म्हणाली की सूर्य पूर्वेला उगवतो. आता सूर्य पूर्वेला उगवतो ही वाक्य जे आहे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, त्यामुळे याच्यामध्ये बदल करण्याची गरज नाही. त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना कसं केलं जाईल बघा. टिया सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट, म्हणजे दॅट हा एकच शब्द जो आहे तो वेगळा टाकलेला आहे. बाकी सगळे शब्द जे आहेत ते आहे तसे आहेत. म्हणजे अवतरण चिन्हातील वाक्य जर त्रिकालाबाधित सत्य असेल तर त्या वाक्याच्या काळामध्ये बदल करायचा नाही. तर याच्या पुढचा जो बदल आहे तो पुढचा बदल काय आहे बघा. आता तेच प्रोनाउनचे बदल आहेत. आपण आता ते एक्झाम्पल तिथे पण पाहिले होते, इथं सुद्धा ते आपल्याला पाहिजे. द प्रोनाउन्स इन द डायरेक्ट स्पीच आर चेंज्ड अकॉर्डिंग टू द स्पीकर अँड लिस्नर. जे प्रोनाउन आहेत, जे सर्वनाम येतात वाक्यामध्ये, त्याचे बदल जे आहेत हे बोलणारा आणि ऐकणारा याच्या वचनाप्रमाणे केले जातात. फॉर एक्झाम्पल डायरेक्ट स्पीच आहे आणि इनडायरेक्ट स्पीच आहे, तर तिथे इनडायरेक्ट स्पीच मध्ये ते बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे प्रोनाउन कसे बदलले ते हायलाइट करून दाखवलेले आहेत. तर पहिलं वाक्य आहे बघा. ही सेड टू मी आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. आता त्याचं इनडायरेक्ट करत असताना काय केलेलं आहे. ही टोल्ड मी दॅट ही वुड इन्व्हाइट मी फॉर द पार्टी. आता आयचा बदल ही असा केलेला आहे आणि यूचा बदल मी असा केलेला आहे. कारण का तर स्पीकर कोण आहे, लिस्नर कोण आहे हे तिथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. स्पीकर जो आहे तो व्यक्ती आहे, म्हणजे ही थर्ड पर्सन आहे, त्यामुळे थर्ड पर्सनला थर्ड पर्सन ते वापरायचं आहे आपण तिथं. त्यामुळे आयचा बदल जो आहे तो हीच्या वचनाप्रमाणे केलेला आहे आणि तो फर्स्ट पर्सन असल्यामुळे त्याचा बदल आपण ही असं केलेला आहे. म्हणजे आयचा जो बदल आहे तो ही असा केलेला आहे आणि यूचा बदल जो आहे तो मी असा केलेला आहे. कारण त्यानं बोलताना ते वाक्य जे आहे ते मला बोललेलं आहे. त्यानंतर शी सेड टू हिम आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. ती त्याला म्हणाली मी तुला पार्टीला बोलवेल. तर त्याचं इनडायरेक्ट करत असताना आयचा आणि यूचा बदल तिथे केलेला आहे. शी टोल्ड हिम दॅट शी वुड इन्व्हाइट हिम फॉर द पार्टी. कारण हिम इथं का वापरलेला आहे तर तो व्यक्ती आहे, तिसरा व्यक्ती आहे, थर्ड पर्सन. त्यामुळं यूचा बदल हिम असा होईल आणि आयचा बदल शी असा होईल, कारण ती वाक्य बोलणारी जी आहे ती व्यक्ती आहे. त्यानंतर तिसरा जो आहे आय सेड टू देम आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. यूचा बदल आणि आयचा बदल इथे कसा केलेला आहे बघा. आय टोल्ड देम दॅट आय वुड इन्व्हाइट देम फॉर द पार्टी. म्हणजे आयला आय तसंच राहिलं आहे कारण आपणच आहोत ते व्यक्ती बोलणारे, ते वाक्य बोलणारे. आणि इन्व्हाइट नंतर देमला देम यूचं बदल जो आहे तो देम असा केलेला आहे, कारण अनेक वचने आहे. त्यानंतर चौथा बदल जो आहे तो काय सांगितलेला आहे बघा. शी सेड टू अस आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी असं सेंटेन्स आहे आणि त्यात आय आणि यूचा बदल तिथं करायचा आहे. तर शी टोल्ड अस दॅट शी वुड इन्व्हाइट अस फॉर द पार्टी असं ते वाक्य करण्यात आलेलं आहे. आणि शेवटचं वाक्य आहे गीता सेड टू मी दे विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. दे आणि यूचा बदल तिथं केलेला आहे. गीता टोल्ड मी दॅट दे वुड इन्व्हाइट मी फॉर द पार्टी.
तर अशा प्रकारे प्रोनाउन मधले बदल जे आहेत हे करता येतात. चौथा बदल लक्षात आला सगळ्यांच्या हा. यातला लास्टचा जो बदल आहे तो लास्टचा बदल राहिलेला आहे. सगळे बदल आज जे आहेत हे आपले इथं कव्हर होत आहेत. तर यातला लास्टचा बदल जो आहे तो ऍडवर्ब मधला बदल आहे. तर सर्टन ऍडवर्ब्स showing nearness in direct speech are changed to words showing distance in indirect speech. म्हणजे असे काही ऍडवर्ब्स आहेत जे काय करतात तर जवळीकता किंवा दूरपणा जो आहे तो त्याच्यातून दर्शवला जातो. तर तो पुढील प्रमाणे बदलला जातो. फॉर एक्झाम्पल नावचा बदल, आत्ताचा बदल देन नंतर असा होतो. हिअर म्हणजे येथे, त्याचा बदल देअर तिथे असा होतो. अगो, अगो म्हणजे पूर्वी, त्याचा बदल बिफोर अगोदर असा त्याचा होतो. दसचा बदल सो असा होतो. धिस म्हणजे हे, त्याचा बदल दॅट म्हणजे ते असा होतो. दीज म्हणजे या, ह्या गोष्टी, तर त्याचा बदल दोज त्या गोष्टी असा होतो. नंतर टुडे आज, त्याचा बदल दॅट डे त्या दिवशी असा होतो. टुमारो म्हणजे उद्या, त्याचा बदल द नेक्स्ट डे म्हणजे पुढचा दिवस असा होतो. यस्टरडे द डे बिफोर असा त्याचा बदल होतो किंवा द प्रिव्हियस डे असा होतो. टू नाईट त्याचा बदल दॅट नाईट असा होतो. आणि लास्ट नाईट याचा बदल द नाईट बिफोर किंवा द प्रिव्हियस नाईट असं होतं. तर हे सर्व बदल जे आहेत हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधले आहेत. तुम्हाला 10वीला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच झालेला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे बदल मिळालेले असतील. तर हे सगळे बदल जरा एकदा व्यवस्थित घरी बघून ठेवा. त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, पुढं डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं आहे ते पाहायचं आहे. लक्षात आलं? तर हे सगळे बदल लक्षात आलेत का सगळ्यांच्या? उद्याच्या लेक्चरला आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं त्याचा नियम आणि त्याचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला घेऊयात. आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.